नमस्कार मित्रांनो, मी संतोष सरवणकर. आज आपले नेहमीचे रोजचे टॉपिक्स आणि काय विषय आपण ज्या काही मांडतोय की आतापर्यंत ज्या काही विषय तुमच्यापर्यंत पोचवलेत त्या विषयांवरती एक फ्लॅशबॅक घेतला मी पाठी. सकाळी बसून मी आज पूर्ण फ्लॅशबॅक बघत होतो. तर फ्लॅशबॅक बघता बघता एक विषय आठवला की यार मी माझा मोबाईलचा टाईम चेक केला की मी आज किती वेळ मोबाईलमध्ये होतो आणि किती वेळ व्हर्च्युअल लाईफ जगत होतो. व्हर्च्युअल लाईफ आणि नॉर्मल लाईफमध्ये खूप फरक आहे. आता त्या दोन्ही गोष्टींचा फरक कसा आहे. आता मी म्हणेन व्हर्च्युअल लाईफ म्हणजे कसं, आजकाल आता आपल्या लाईफमध्ये आपल्या आयुष्यामध्ये ना गॅजेट्स म्हणजे मोबाईल झाला, घड्याळ, स्मार्टवॉच झाला, टी व्ही झाला, आयपॅड झाला, हे सर्व खूप काही गोष्टी आहेत. हेडफोन लावणं, परत यूट्यूबवरती स्क्रोलिंग करणं, सर्व काय करणं. आपल्याला कुठेतरी वाटत नाही का की आपण ह्या गॅजेट्सच्या ह्याच्यामध्ये अडकून गेलोय, आपलं आयुष्य अडकून गेलंय. लहान पोरं, आजच्या लहान पोरांना मी तर त्या फॅमिलीजना मी सर्व फॅमिलीला मी खरंच एकदम हात जोडून तुम्हाला विनंती करतो की गॅजेट्स, हे मोबाईल गॅजेट जेव्हा तुम्हाला असं वाटतंय लहान मुलाला गप्प करण्यासाठी आपण गॅजेट देतोय, पण तुम्हाला माहीत नाही त्या मोबाईलमधून निघणारे रेडिएशन्स आहेत त्या डोळ्यापासून ते मेंदूपासून ते पूर्ण शरीरापर्यंत खूप काही असं एक वेगळा इम्पॅक्ट करतं. आणि लहानपणी जर त्याला या गोष्टी तुम्ही आपण सवय लावतोय तर इन फ्युचरमध्ये त्याचा जो मेंटल बॅलन्स आहे तो त्या लेवलला राहणार नाही. मी बोलतोय म्हणून नाही, तुम्ही एक डॉक्टरची सल्लाही घ्या. खरंच तुम्हाला डॉक्टर म्हणतील की गॅजेटपासून लहान मुलांना लांब ठेवा. बरं, आता अभ्यास करणारी मुलं पण आहेत, त्यांना मोबाईलमध्ये एखादी आता कन्साइनमेंट सर्व मोबाईलवर येत आहेत, ठीक आहे, मान्य आहे, पण तेवढ्यापुरती ठीक आहे. आता आपण पण झालो, आपण कुठे मोबाईलवर ट्रॅव्हल वगैरे करतोय तर मोबाईल ठीक आहे, ट्रॅव्हलिंग वगैरे मोबाईलमध्ये, अशा काही गोष्टीच्या, अशी काही सिच्युएशन किंवा अशी काही परिस्थिती असेल ज्या ठिकाणी आपल्याला मोबाईल, गॅजेट्स किंवा कुठलंही काही असेल तो वापरता येते, तर तात्पुरती वापरा. पण आपण काय केलं माहिती आहे का, आपल्या आयुष्याचा तो एक भाग बनवून ठेवला, एक असा भाग बनवून ठेवलाय की ज्याला आपण आज खरंच मला स्वतःला विचारलं की यार चल आपण 1-2 तास काय करूया, मोबाईल आज लांबच ठेवूया आपल्यापासून आणि मोबाईलचे रिंग वाजू दे, किती काही होऊ दे, आपण त्याला लक्षात ठेवूच नको किंवा मोबाईल स्विच ऑफ करूया. पण मित्रांनो काय झालं की मला सातत्याने त्या विचार येत होते, मला इल्युशन पण व्हायचे कधी कधी, माझा फोन तर वाजत नाहीये ना, फोन दुसऱ्या कोणाचा वाजायचा, पण मला असं वाटायचं की माझा फोन वाजतोय, मग मी पळत जायचो आणि फोन बघायचो, नाही बाबा मिस कॉल तर नाहीच आहे. मग आपण काय झालं, हे आपल्यावरती, डोक्यावरती हे मानसिक परिणाम होते हळूहळू. आपल्या रात्री अचानक फोन आला अचानक कोणातरी, तर आपण डचकून उठतो. त्याचा खूप मोठा एक हा प्रश्न आहे. डचकून उठणं म्हणजे तुम्हाला हार्ट अटॅकचा हा इश्यू होऊ शकतो. ऑफकोर्स 110% बोलतोय मी. डचकून उठणं म्हणजे तुम्ही एकदम भीतीमध्ये असं, अरे यार तुझा फोन होता यार, मी डचकून उठलो, अरे मला सांगायचं या टायमाला फोन घ्यायची सवय नाही आहे. परत आता स्कॅमिंग चालू आहे फोनवरती, तुम्हाला माहीत आता असं फोनवरती लिंक येतात, हे येतात, ते येतात, आपण लिंकवर क्लिक करतो किंवा काही वॉटएव्हर. आता गॅजेट्सवरती ना आपण ऑनलाईन जास्त, आता एक सेल्फी, कुठेही गेलं की सेल्फी काढला, हा मी बघ का दिसतो, हे बघ, अरे वा मी कशी दिसते बघ, हा आजचा माझा फोटो ऑफ द डे. काय लाईफ मध्ये मॅटर काय करतं, मान्य करतो ना आम्ही, लाईफ मध्ये या गोष्टी मॅटर करतात. आपली पर्सनॅलिटी, आपण आज असं झालंय की वी आर शोईंग टू एव्हरीबडी. आपल्याला लोकांना दाखवण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे, पण स्वतःकडे बघण्यामध्ये इंटरेस्ट नाही. तसं बोलतो ना आपण, एक बोट पुढे केला असं, पण बाकीचे 4 बोट आपल्याकडे ते आपण बघतच नाही.
आपल्याकडे एवढे छान छान गॅजेट्स आहेत, त्या गॅजेटचा आपण अशा ठिकाणी उपयोग का ना करत ज्या ठिकाणी उपयोगाची गरज आहे. मान्य आहे, फ्री टाइम आहे, काय टाइमपास नाही, काय नाही, आपण करू शकतो. पण कधीतरी ह्या व्हर्च्युअल लाईफमधून निघून जरा पुस्तकांमध्ये कधी रमवा, परिवारामध्ये कधी रमा, स्वतःच्या एका विचारामध्ये कधी रमा, कधी बसा मित्रमंडळीमध्ये बोलणं, मोबाईलवर थोडंसं स्टॉप करा, थोडा गॅजेट थोडेसे तरी एक तासभर तरी स्टॉप करा, की तुम्हाला वाटलं पाहिजे की हां बाबा मी त्याला 1 तास 2 तास त्याला आराम दिलाय. आपण आपल्या लाईफला कॉम्प्लिकेट केलेलं आहे गॅजेट्स, मोबाईल गॅजेट्स म्हणजे आपला म्युझिक हे कानामध्ये टाकणं, आपण हेडफोन टाकतो, इयरबड लावतो, हे लावतो ते लावतो. मी असं म्हणत नाही की आपण हे सर्व नाही केलं पाहिजे, मी असं म्हणतोय की त्याला कंट्रोलमध्ये केलं पाहिजे. कंट्रोलमध्ये केलं पाहिजे म्हणजे मी असं, आता तुम्ही म्हणाल की कंट्रोलमध्ये, अरे यार तू स्वतःला बोलतोयस कंट्रोलमध्ये आणि आम्हाला नाही शिकवतेस. मी या 24/7 काय मोबाईल मी लाईव्ह नसतो. मी एक ठराविक टायमाला लाईव्ह येतो, ठराविक टायमाला व्हिडिओ शूट करतो, फिनिश. मला माहिती आहे याच्या पुढे मला काय बघायचं गरज नाही आहे. फोन मलाही येतात, फोन मलाही जात, सर्व काही होतं. आपल्याला हा मोबाईल फोन किंवा टॅबलेट किंवा जे काय असेल ते टी व्ही व्ह्यूवर झाला. काही काही तर असे पण आहेत की जेवता जेवता टी व्ही बघतात आणि जेवतात पण. अरे तोंडामध्ये घास जायचं का नाकात घास जायचं ते पण कळणार नाही तुम्हाला, असं हो झालेलं आहे. अरे बापरे, मी चपातीच्या ऐवजी काय ते वेगळं उचललं आणि खाल्लं, हे झालंय, हे खरं आहे आणि हे तुम्हाला पटतंय. मग तुम्ही आतल्यात हसू नका, पण पटतंय हे मला माहिती आहे. पण कसं आहे की थोडंफार हा गॅजेट्स लहान मुलांना तर अवॉइड कराच तुम्ही करा, आणि आपण पण थोडंसं या गॅजेटपासून थोडंसं तरी एक ब्रेक घेऊया. म्हणजे मी असं म्हणत नाही की बंद करूया, ब्रेक घेऊ थोडंसं. एक तास मला मोबाईल नको, तासाभरानंतर मी मोबाईल बघेन. आणि आज कुणाचा मेसेज आला, सकाळी उठल्या पहिला काय असतं, आपण पहिला आपला मोबाईल घेतो डायरेक्ट चेक करतो, हां कुणाचा मेसेज आला, हो एवढे मेसेज आले. मग नंतर काय, गुड मॉर्निंग सर्वांना, गुड मॉर्निंग. कुठली सवय आहे, एकदम ग्राउंड लेवल सवय. अरे हां मी मानतो ना आपल्याला गुड मॉर्निंग करायचंय, पण केव्हा करायचंय. आपण आधी पहिला, मी लास्ट चॅप्टर मी सांगितलं होतं, आरशाकडे जा, स्वतःला बघा, आपला आजचा गोल काय, आपण फ्रेश व्हा, आंघोळ वगैरे करा, आल्यानंतर देवाची आराधना करा. देवाची आराधना केल्यानंतर स्वतःला थोडं शांत करा, नाश्ता वगैरे करा, चहा वगैरे करा. त्यानंतर तुम्हाला वेळ भेटतो तो आपला आहे गुड मॉर्निंग. म्हणजे माझी स्वतःची सर्व कामं झाल्यानंतर मी तुम्हा सर्वांना मेसेज करतो. तुमची प्रायव्हसी नाही आहे का, तुमची प्रायव्हसी पण आहे, तुमचा इम्पॉर्टन्स नाही आहे का, तुमचा इम्पॉर्टन्स पण आहे. पण तुम्ही काय करता, समोरच्याला इम्पॉर्टन्स लगेच देता. सकाळी उठलं तुला मेसेज पोचलाच पाहिजे, हे कोणी लिहिलंय का, कोण दिलंय का, मला त्याचे पैसे भेटतायत का, नाही ना. का सिंपल लाईफ, सिंपल लिव्हिंग, कीप इट सिंपल. सर्व काही सिंपल ठेवा, सर्व काही चांगलं होतं. राहायचं आहे आपल्याला. मी कुठे असं म्हणत नाही की मला सर्व सोडायचं नाही आहे. वी हॅव टू बी देअर, बट कुठेतरी आपल्याला त्या गोष्टीला कंट्रोल करणं गरजेचं आहे. ठीक आहे, मी आता ह्या विषयावरती बोललोच. आता ह्या विषयावरून मला माहिती आहे की तुम्ही खूप लोक आता जेणे बघतात, काही लोक बोलत असतील हा कुठला विषय घेऊन बसलाय यार. मला माहिती आहे की या विषयामुळे किती हॉस्पिटलमध्ये केसेस आहेत, आणि ॲज अ हेल्थ वर्कर मी स्वतः सांगतो, हॉस्पिटलमध्ये गॅजेट्समुळे सर्वात जास्त मोस्ट ऑफ आता केसेस वाढत चाललेले आहेत. ते पण लहान मुलांचेच केसेस जास्त वाढत चालले. लहान मुलांना तुम्ही देताय, चला ठीक आहे, तुमचं टेन्शन दूर केलं. खास करून आई, जेवढ्या पण आई आहेत त्यांना, आई काकू हे दे लहान, तिला फोन देऊन टाक, तो व्हिडिओ बघत राहील. का हे सर्व नाही पाहिजे. आत्तापासून तुम्ही त्याला एवढं एज्युकेट का करताय, करा ना. जे अभ्यासाबद्दल आहे तेवढं एज्युकेट करा, त्याच्यापेक्षा पुढचं एज्युकेशन काय करताय. म्हणजे आपण स्वतःहून आपल्याला प्रॉब्लेम ओढून घेतोय, असं झालंय ते. तुम्हाला वाटत असेल माझं पटत नसेल, तुम्ही बोलतोय, तुम्हाला असं वाटत असेल की हा टॉपिक ऑफ द ट्रॅक आहे, पण ऑफ द ट्रॅक नाही आहे. ही
परिस्थिती खरी आहे. आणि ज्यांना ज्यांना पटत असेल ना त्यांनी जरा प्लीज निरखून पहा. मी म्हणतो 2 तास फक्त फोन तुमच्यापासून लांब ठेवा आणि शांतपणे आपापल्या बोलण्यामध्ये जर वेळ घालवा. फोन डिस्टर्ब नाही करणार तुम्हाला. फोन का स्वतः तुमच्याकडे ताळ देणार नाही धावत. तुम्ही जाताय फोनकडे, फोन तर लांब ठेवा. गॅजेट्स व्हर्च्युअल लाईफ त्याला म्हणतो आपण. व्हर्च्युअल लाईफपासून थोडंसं जरा चेंज करून रिअल लाईफमध्ये या. रिअल लाईफमध्ये आल्यावरती आपला काय किती मस्ती आहे, काय एन्जॉयमेंट आहे या गोष्टी लक्ष द्या. आपला उद्याचं एक चॅप्टर आहे, खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. मी त्या चॅप्टरवरती आज हे करतोय, प्रॅक्टिस करतोय. उद्या आपण एक व्हिडिओ बघताना व्हिडिओ प्लीज मध्ये स्किप करू नका. व्हिडिओ पूर्ण बघा. ते स्किप केल्यानंतर तुम्हाला कळत नाही की पुढच्या ज्या ट्रॅकवरती जेव्हा आपण पुढे टॉपिक चालू त्याला काय करायचं. ओके, असं बोलत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.